शरीरावरच्या जखमा आहे ना सगळे लोक पाहतात, परंतु मनावर झालेली जखम कुणीच पाहत नाही आणि ती कधीच वरून येत नाही. कसं असतं ना, एखादी व्यक्ती खूप प्रयत्न करते स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं, खूप धडपड करत असते आणि प्रत्येक वेळी काहीतरी असं होतं ना का ती पटकन खाली पडते, तिला यश भेटत नाही. याच्यात तिची चूक आहे का वेळेची चूक आहे का पैशा अभावी सगळं काय होतं हे फक्त तिला माहीत असतं. परंतु घरातले असे काही लोक असतात ना का तिला आधार द्यायचं सोडून तिला ना उलटा टॉन्ट मारत, हे तुझ्या कोणी होणार आहे, सोडून दे, तू ये घर सांभाळ, हे कामं कर घरचे. लोकांच्या बाया बघ किती टॅलेंटेड आहे, स्वतःच्या पायावर उभे आहे, पैसा कमवत्या, अभिमानाने जगत्या. मित्रांनो, एक गोष्ट सांगावी, प्रत्येकाला वाटतं आपण अभिमानाने जगावा, इज्जतीने जगावा, परंतु कसं असतं माहिती आहे का, आपल्याला ना सपोर्टचा आणि आधाराचा आहे ना खूप गरज असते आणि घरातले लोक आहे ना मेन तेच देते नाही आपल्याला. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्ही ना तिच्या मनावर आघात तर करता, परंतु डायरेक्ट तिचा म्हणजे जो तिचा आत्मविश्वास असतो ना तोच तुम्ही काढून घेत्या. परिणाम काय होतं माहिती आहे का, हळूहळू हळूहळू तिचा स्वतःवर विश्वास उठून जातो. ती काही करण्याच्या अगोदर ना खूप घाबरते, नाही होणार माझ्याकडून हे, घरचे लोक काय म्हणतील, ह्या वेळेस पण मी पडले तर घरच्या लोकांना काय वाटेल, माझ्याकडून होईल का. म्हणजे तिचा जो स्वतःवरचा जो विश्वास असतो ना तो सुद्धा ती गमवते फक्त तुमच्यामुळे. मग का का आपण एखाद्याचा आत्मविश्वास हिसकावून घ्यायचा, का वारंवार तेच 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 बोलून तिच्या मनाची चाळण करायची. मित्र व मैत्रिणी कसं असतं माहिती आहे का, कुणाला लवकर भेटतात आणि कुणाला ना खूप उशिरा भेटतं. आणि तुम्हाला एक कटू सत्य सांगते, जो खरा माणूस असतो, जी खरी व्यक्ती असते ना, परमेश्वर आहे ना कायम कायम त्याच व्यक्तीची परीक्षा घेत राहतो आणि शेवटपर्यंत कदाचित त्या व्यक्तीला आहे ना न्याय पण नाही भेटत. ही खरी परिस्थिती. म्हणून आहे ना ती व्यक्ती ना जीवन सोडून देत नाही, जगणं सोडून देत नाही, ती शेवटपर्यंत प्रयत्न करते. माझी सगळ्यांनी एकच रिक्वेस्ट आहे, जर कोणी धडपड करत असेल ना, तुम्हाला जर चांगला बोलता येत नाही ना तर खरं सांगते, वाईट पण बोलून आहे ना त्याचा आत्मविश्वास हिरावून घेऊ नका. कारण खूप मेहनत करतो एखादा माणूस पुढे जाण्यासाठी, त्याला सपोर्ट करा, नाहीतर आहे ना शांत बसून घ्या. मित्र व मैत्रिणींनो, थोडासा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला, माहितीचं वाटतं ना,